तर नमस्कार मंडळी, मी योगेश वाळकर. तर आपण जे बोललो होतो 7 दिवस रेग्युलर ब्लॉग घेऊन येईल ते तर नक्कीच येतील, पण आज थोडीफार चर्चा करू. कारण आत्ताच आपल्या इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ व्हायरल गेला आहे, तो की आत्तापर्यंत 1.5 ते 2 लाखपर्यंत पोहोचला असेल. तर तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामवरती लवकरात लवकर ग्रो कशा प्रकारे होऊ शकतात त्याबद्दल आपण थोडीफार चर्चा करू. आणि मी या व्हिडिओमध्ये काय काय यूज केलं, काय हॅशटॅग यूज केले ते पण मी या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. चला, तर सुरुवात होते की शूट कशा प्रकारे केला आणि कोणत्या मोबाईलमध्ये केला. तर मित्रांनो, आता सध्याच्या घडीत म्हणजे सर्वांनाच प्रश्न पडतो की क्लॅरिटीचा मोबाईल जसं आयफोन असेल तर नक्कीच व्हिडिओ व्हायरल जाईल. तर तसं काही नसतं. आयफोनची क्लॅरिटी बेस्ट आहे, मी पण म्हणतो की बेस्ट आहे नक्कीच. पण तसं नसतं की आयफोन असेल तर व्हिडिओ व्हायरल जाईल. व्हिडिओच्या क्लॅरिटीवर डिपेंड असतं. व्हिडिओच्या क्लॅरिटीवर काही डिपेंड नसतं. ते आपल्या एडिटिंगवर किंवा आपले स्किलवर डिपेंड असतं. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे सुंदर पद्धतीने व्हिडिओ बनवाल, तो भारी वाटला आपल्या पब्लिकला तो नक्कीच व्हायरल जाईल. पण आपण जो आहे की क्लॅरिटीवर ढकलतो की व्हिडिओ क्लॅरिटी नाही, आपण व्हिडिओ बनवू शकत नाही, तर तसं काही नसतं. आता मी हा व्हिडिओ शूट केला म्हणजे तो व्हिडिओ एका 25,000च्या मोबाईलमध्ये केला, तो की मोटो H50 फ्युजन. तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असेल या मोबाईलचं. तो कॅमेऱ्याला सुद्धा बेस्ट मोबाईल आहे आणि त्यामध्ये मी हा व्हिडिओ शूट केला आहे. आणि त्यामध्ये थोडीफार एडिटिंग वगैरे केली आणि तो पोस्ट केला. त्यामध्ये हॅशटॅग, काही जण बोलतात की हॅशटॅग असतात तर व्हायरल हॅशटॅग. तसं तर माझं म्हणणं आहे की तसं काही नसतं हॅशटॅग वगैरे. तो व्हिडिओ पब्लिकला आवडला तर तो नक्कीच व्हायरल जातो. हॅशटॅगचं काही प्रॉब्लेम नसतो. तरी तुम्हाला जर हॅशटॅग वगैरे काही वाटत असेल तर मी हे जे व्हिडिओचे मी हॅशटॅग वापरले ते मी दुसऱ्या व्हिडिओला काय यूज करेन आणि तुम्हाला पण हॅशटॅग कॉमेंट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. तुम्ही पण यूज करून बघा आणि मी पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये यूज करून बघतो की नक्कीच हॅशटॅग पण असू शकतात का. तसं तर मला काही वाटत नाही की हॅशटॅग असू शकतात. कारण तसं नाही की मोठे क्रिएटर हॅशटॅग पण यूज करत नाही पण त्यांचे व्हिडिओ व्हायरल जातात. तर आपल्या स्किलवर डिपेंड आहे काही. आणि आपल्या शेतकरी राज्यात सध्या परिस्थिती शेतकरी राज्यावर खूप बिकटची आहे. तर शेतकरी राज्याचा नक्कीच व्हायरल जायला पाहिजे होता. तर त्याबद्दल म्हणजे तो भरभरून प्रेम द्याल तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. की मला म्हणजे आजपर्यंत माझा 100Kच्या वर व्हिडिओ गेला नाही आणि हा डायरेक्ट 150K गेला आहे. तर धन्यवाद सर्वांचे मनापासून. आणि हो, हा व्हिडिओ फक्त ॲडजस्ट करून घ्या कारण आपले रेग्युलर ब्लॉग ते येतीलच. पण एखाद वेळेस जर मी ब्लॉग शूट करू नाही शकलो तर थोडेफार असे येतील की समज माझे फेवरेट गोष्टी किंवा माझे फॅमिलीचे काही थोडेफार असे येतील तर ते ॲडजस्ट करून घ्या. आणि कॉमेंट करून सांगा की व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला, माझे ब्लॉग, फॅमिली ब्लॉग आवडतील तुम्हाला का रेग्युलर जे मी करतो ते ब्लॉग आवडतील. आणि तुम्ही आपले जे 2-3 ब्लॉग मी पोस्ट केले त्यामध्ये पहिला जो पोस्ट केला त्याला 100 व्ह्यूज कंप्लीट झाल्या आणि दुसरा केला तो दुसरा नाही गेला. आणि तिसरा जो पोस्ट केला आज सकाळी त्याला 40-45 व्ह्यूज कंप्लीट आहे आज. तर असं जर प्रेम भेटलं तुमचं 100 जरी तर मी रेग्युलर ब्लॉग घेऊन येईल. पण 100 जण बघतात आणि सबस्क्राईब 1-2 करतात तर तसं नका करू. 100 जण बघत असाल तर 50-60 जण तरी सबस्क्राईब करा. कारण मोटिवेट होऊन मी त्याच्यापेक्षा अजून बेटर ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करीन. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर भेटू आपण थोड्या वेळानंतर.